माझा कार्यक्रम झाला होता ते समोर होते. हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो. त्यांनी नमस्कार केला, तुम्ही मग बघा, एकेकाळी तुम्ही जिथे आहात ज्या घरी त्यांचं जाणं येणं होतं. एकेकाळी ते आमचे सहकारी होते, जवळचे मित्रही होते. हे सत्य आहे ना, हे सत्य आहे. आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार? अहो सर, एक काल वेगळा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळाला. तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट झाली. ही अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटायला? कसं काय ठरवून कोणाला भेटेल? ही अनपेक्षित भेट असते. अशा प्रकारे ज्या भेटी असतात त्या अनएक्सपेक्टेड असतात, अनपेक्षित असतात. ते राज्याचे जरी बेकायदेशीर असले तरी उपमुख्यमंत्री समोर आले. आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो. आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आले म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही. माझा कार्यक्रम झाला होता ते समोर होते. हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो. त्यांनी नमस्कार केला, तुम्ही मग बघा, एकेकाळी तुम्ही जिथे आहात ज्या घरी त्यांचं जाणं येणं होतं. एकेकाळी ते आमचे सहकारी होते, जवळचे मित्रही होते. हे सत्य आहे ना, हे सत्य आहे. आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार? आम्ही आहोत तिथेच आहोत. असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजर ते भिडवू शकत नाहीत. हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाहीत, हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल. आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत, पण सुरुवातीच्या काळात अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. हे आपण चित्र पाहिलं असेल. पण हे सर्वत्र आहे. नाही, पण अवघ्या काही सेकंदासाठी हा प्रसंग घडला. त्यावेळेस शिंदेच्या जेव्हा तुम्ही समोर आलात, काय एकूण तिथे चित्र होतं किंवा तुम्हाला काय वाटलं? मला काही नाही वाटलं. मला काय वाटणार? आणि कशा करता वाटावं? त्यातून काय महाराष्ट्रात त्यातून काय मिळणार? काहीच नाही. ते ढोंगी भाजप बरोबर सत्तेमध्ये आहेत. त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत आहे. अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीने अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत, महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. म्हणून ते दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनाविरुद्ध लढतायत.